नमस्कार, प्रभू मॅथ्स चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 6वी मॅथ्स पाहणार आहोत। व्हिडिओ क्रमांक 12 आहे। प्रकरण 4 अपूर्णांकावरील क्रिया ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन यामधील आपण प्रॅक्टिस सेट 11 आज पाहणार आहोत। हा प्रॅक्टिस सेट आपण चालू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे यापुढील तयार होणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला आपोआप येतील। तर चला आपण पाहूया प्रॅक्टिस सेट 11। या प्रॅक्टिस सेट 11 मध्ये आपण काय पाहणार आहोत तर आज आपण संख्या रेषा किंवा संख्या रेषेवर आपण संख्या कशा दाखवायच्या ते पाहणार आहोत। संख्या रेषेवर अपूर्णांक आपण दाखवणार आहोत। शोविंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन। आता हे अपूर्णांक आपण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी पाहिलेली आहे। आता तेच अपूर्णांक आपण संख्या रेषेवर नंबर लाईन वर दाखवणार आहोत। आता मी इथे एक संख्या रेषा काढलेली आहे। अपूर्णांक म्हटलं की उदाहरणार्थ बघा 3/3 किंवा 5/3 हे दोन अपूर्णांक आहेत, फ्रॅक्शन्स आहेत। आता हे अपूर्णांक आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे आहेत। मी इथं संख्या रेषा काढलेली आहे। आता संख्या रेषा काढत असताना मी तुम्हाला पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की सेंटरच्या मध्यभागी हे 0 येतं। संख्या रेषेनंतर संख्या रेषेवर एकक सेमीचे आपण समान भाग करतो। संख्या शून्याच्या उजव्या बाजूला राईट साइडला आणि शून्याच्या डाव्या बाजूला लेफ्ट साइडला सुद्धा आपण एककाचे समान भाग करतो। हे एककाचे समान भाग आपण पट्टीच्या साहाय्याने केल्यानंतर 1 2 3 4 -1 -2 किंवा -1 -2 म्हणजे धन पूर्णांक आणि ऋण संख्या आणि धन संख्या आपण लिहितो। आता आपल्याला अपूर्णांक दाखवायचे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवत असताना तुम्हाला जो अपूर्णांक दिलेला आहे त्या अपूर्णांकाचा छेदाचा विचार करायचा। बघा इथं छेद 3 आहे, इथं सुद्धा छेद 3 आहे, म्हणजे त्या अपूर्णांकाचा जेवढा छेद असेल तेवढ्या छेदा एवढे प्रत्येक एककाचे समान भाग करायचे आहेत आपल्याला, की त्या छेदा एवढे आपण समान भाग संख्या रेषेवर करणार आहोत आणि हा अपूर्णांक आपण संख्या रेषेवर दाखवणार आहोत। म्हणजे अतिशय महत्त्वाची भाग आपला काय आहे, इन फ्रॅक्शन हॅज टू बी शोन ऑन अ नंबर लाईन। एव्हरी युनिट ऑन द नंबर लाईन मस्ट बी डिवाइडेड into as many equal parts the denominator of the fractions। म्हणजे की एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवत असताना त्या संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे त्या अपूर्णांकाच्या छेदा एवढे समान भाग आपल्याला करावे लागतात। आता इथं छेद 3 आहे, बघा मी प्रत्येक एककाचे समान 3 भाग करते। बघा 1 2 3 1 2 3, तसंच या सुद्धा साइडला 1 2 3 1 2 3। आता हा 0 आपल्याला संख्या रेषेवर 3/3 3/3 दाखवायचं आहे। आता 3/3 बघा गंमत बघा। आता हे 0/3 हा आपला पहिला भाग येणार किंवा आपण हा लिहित नाही। मग इथं 0 नंतर 1 येतं, म्हणजेच इथं 1/3 ही दुसरी संख्या म्हणजे 2/3 आणि हे 1 म्हणजेच 3/3। ह्या 3 ला जर आपण भाग घालवला तर 1 येतं, म्हणून हा 1 आपला झाला। आता ह्या 3 नंतर ही पुढची आपली जी संख्या येणार आहे ती 4/3 येणार आहे आणि पुढची संख्या येणार आहे ती 5/3। आता इथं 6/3 म्हणजेच 2 लक्षात घ्या आणि पुढचा मग आपला येणार आहे 7 भाग। इथं 2 म्हटल्यावर 3 लिहायचं नाही तर 7 येणार आहे आपलं। आता जसं आपण उजव्या बाजूला
राईट साइडला धन अपूर्णांक लिहिलेले आहेत, तसंच आपण डाव्या बाजूला ऋण अपूर्णांक लिहिणार आहोत. म्हणजे -1/3 -2/3 -3/3 म्हणजेच -1. आता 3 म्हणजेच इथं -4/3 -5/3 -6/3 दोन्ही बाजूला असे समान अंतरावर आपले हे अपूर्णांक येणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. हाच पूर्ण तुम्हाला भाग इयत्ता 8वी मध्ये पहिलं प्रकरण आहे आणि ते सुद्धा तुम्हाला संख्या रेषा दाखवायच्या आहेत. संख्या रेषेवर ते अपूर्णांक दाखवायचे. हाच भाग तुम्हाला इयत्ता 8वी मध्ये, त्यामुळे तुम्ही आत्ताच 8वीचा सुद्धा अभ्यास करून घ्या. आता 3/3 कुठं आलं बघा. 3/3 म्हणजेच 1 म्हणजेच आपला हा बिंदू 3/3 संख्या दर्शवतो. आता पुढे काय आहे, 5/3 आहे बघा. आता 5/3 कुठे आलेला आहे, 3 4 5 म्हणजे हा बिंदू आपल्याला 5/3 दाखवतो. आता समजा मी अजून पुढे एक संख्या घेतली -2/3 बघा, हा एक मी बिंदू अजून दाखवू शकते बघा. वजा, आता वजा म्हणजे त्याची लेफ्ट साइड आली, कुठे आली बघा, इथं हा बिंदू आपल्याला आला आहे. हा -2/3 -2/3 म्हणजे तुम्हाला धन पूर्णांक असू द्या, ऋण अपूर्णांक असू द्या किंवा धन अपूर्णांक असू द्या, तुम्हाला संख्या रेषेवर दाखवता येतात. त्यासाठी तुम्हाला छेद पाहिजे आणि तुम्हाला 2-3 संख्या दिलेल्या असतील. म्हणजे जर छेद तुमचे 3 असतील, म्हणजे एकच जर छेद असतील, तर ह्या सगळ्या संख्या तुम्हाला एका संख्या रेषेवर दाखवता येतात. आता समजा तुम्हाला दुसरी 5/4 हा अपूर्णांक तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायचा आहे किंवा इतर दुसरा कोणताही तुम्हाला अपूर्णांक की छेद 3 नसलेला दाखवायचा आहे, तर तो अपूर्णांक आपल्याला या संख्या रेषेवर दाखवता येणार नाही. शो डू नॉट नंबर लाईन. डू नॉट शो नंबर लाईन म्हणजे ही 3 व्यतिरिक्त आता हे 4 आहे. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, तर प्रत्येक एककाचे आपण इथे 3 समान भाग केले, कारण हे आपल्याला अपूर्णांक दाखवायचे. पण हा अपूर्णांक दाखवण्यासाठी आपल्याला प्रत्येक एककाचे समान 4 भाग करणे आवश्यक आहे. म्हणजे छेदा एवढे भाग समान करायचे हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला दुसरी संख्या रेषा काढावी लागणार आहे आणि मग त्या संख्या रेषेवर तुम्हाला ही संख्या दाखवता येईल. आता मी तर तुम्हाला हे संख्या रेषा सांगितलेली आहे. आता प्रॅक्टिस सेट 11 मधील आपण पहिलं गणित घेऊया, पण त्या अगोदर तुम्हाला जे डार्क अक्षर आहेत इथं वाक्य दिलेली आहेत ती तुम्ही वहीत लिहून पाठांतर करायचे. म्हणजे तुमच्या लक्षात येते की आपल्याला कोणत्याही अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपण त्या संख्या रेषेवर जेवढे त्या अपूर्णांकाचे छेद दिलेला आहे तेवढ्या छेदा इतके प्रत्येक एककाचे समान भाग करणे आवश्यक आहे. आता प्रॅक्टिस सेट 11 मधील आपला पहिला प्रश्न आहे. इथं तुम्हाला 3 प्रश्न दिलेत, 3 संख्या रेषा दिलेत आणि त्याच्यावर तुम्हाला बिंदू ए आणि बी बिंदू दिलेले आहेत आणि त्या बिंदूंचे अपूर्णांक आपल्याला दर्शवायचे आहेत. सेमीचे प्रश्न काय आहे बघा. पहिला, व्हॉट फ्रॅक्शन्स डू द पॉइंट्स ए अँड बी शो ऑन द नंबर लाईन्स बिलो. मराठी मीडियमची मुलं बघा, खालील रेषांवर ए व बी बिंदू कोणते अपूर्णांक दर्शवतात ते रिकाम्या चौकटीत लिहा. आता इथं तुम्हाला संख्या रेषा दिले, त्यातलं हे पहिलं गणित आहे. आता पहिली संख्या रेषा मी इथं काढलेली आहे बघा. आता इथं संख्या रेषे ए आणि बी बिंदू आपल्याला कुठले पॉइंट दाखवतात, तर इथं बघा छेद 6 आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक एककाचे समान 6 भाग केलेले आहेत. छेद 6 म्हणजे समान भाग 6 केलेले आहेत. म्हणून इथं बघा 0, 1/6, इथं 2/6, 3/6, 4/6 आणि आपला हा ए बिंदू आहे. म्हणजे हा ए बिंदू आपला 5/6 ही संख्या दर्शवतो. तर बघा ए बिंदू आपला 5/6
ही संख्या दर्शवतो। 1 6/6 म्हणजेच 1। पुन्हा इथं बघा 7/6, 8/6, 9/6, 10/6, 6, 7, 8, 9, 10 आणि बी हा बिंदू आता किती संख्या दाखवतो बघा। बघा माझा इथं 1 भागी झालेला आहे, तो मी दुरुस्त केलेला आहे आता। म्हणजे हा आपला 6, 7/6, 8/6, 9/10 आणि बी हा बिंदू आपल्याला 10/6 ही संख्या दर्शवतो। 10/6। आता हे 10 झालं की हे 11 येणार आणि 2 म्हणजेच 12/6। म्हणजेच पहिल्या प्रश्नात पहिल्या संख्या रेषेवर आपल्याला A.5/6 and B.10/6 हे 2 पॉइंट आपल्याला दर्शवतात। ह्या दोन संख्या किंवा निर्देशक दर्शवतात। आता असाच दुसरा प्रश्न आहे, तुम्ही पुस्तक घेऊन बसलेलाच असाल तर दुसरा प्रश्न तुम्ही पुस्तकात बघा, मी समजून सांगते, फळ्यावर मी संख्या रेषा काढत नाही। आता दुसऱ्या ही संख्या रेषेत ए आणि बी चे आपल्याला निर्देशक सांगायचे आहेत। आता तिथं तुम्हाला 1 म्हणजेच 5/5 आणि पुढे तुम्हाला 15/5 3 ला संख्या दिलेल्या आहेत। आता छेद 5 आहे म्हणजेच इथं प्रत्येक एककाचे समान किती भाग केलेले असणार आहेत, तर 5 समान भाग केलेले आहेत। 5 सेम पार्ट्स शो इन नंबर लाईन। आता बघा 0 शून्याला 0/5 किंवा त्याच्या पुढची जर तुम्ही साइन खूण बघितली तर 1/5, 2/5 म्हणजेच ए ला किती येते तर 3/5, 3/5, 4/5 पुढची संख्या आणि 1 ला 5। म्हणजेच दुसऱ्या संख्या रेषेत तुम्हाला ए हा बिंदू 3/5, 3/5 ही संख्या दर्शवतो आणि बी हा बिंदू तुम्हाला बघा आता 5 म्हणजे 6/5 आणि 7/5, 7/5, 7/5 ही संख्या दर्शवतो। आता तिसऱ्या प्रश्नात बघा तुम्हाला इथं तुम्हाला काही संख्या दिलेली नाही, म्हणजे तुम्ही बघा प्रत्येक एककाचे समान किती भाग केलेले आहेत, तर प्रत्येक एककाचे बघा मोजा 1 2 3 4 5 6 7 भाग केलेले आहेत। म्हणजेच तुम्हाला बी हा बिंदू किती येणार आहे बघा 1/7, 2/7, 3/7 येणार आहे। बी हा बिंदू तुम्हाला 3/7, 3/7 ही संख्या दर्शवतो आणि ए बघा आता 3/7 त्याच्या पुढे तुम्ही तसंच मोजत जायचं 4/7, 5/7, 8, 6/7, 7/7, 7/7 म्हणजेच एक आलेलं आहे आपलं बघा। पुन्हा 8/7, 9/6 आणि ए म्हणजेच 10/6, 10/7 हे बिंदू दर्शवतात। म्हणजे आपला इथं प्रॅक्टिस सेट पहिल्या प्रश्नातले हे 3 प्रश्न झालेले आहेत। तुम्ही संख्या रेषा काढायची आहे, व्यवस्थित संख्या रेषा काढायचे। हे जे भाग आहेत हे भाग तुम्ही व्यवस्थित समान एकसारखे करायचे आहेत। जेवढा तुम्हाला छेद दिलेला आहे तेवढ्या छेदा एवढे समान एककाचे भाग तुम्हाला करायचे आहेत। कोणताही अपूर्णांक सांगू देत तुम्हाला संख्या रेषेवर दाखवता आला पाहिजे। आता अपूर्णांक तसाच तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला 2.4/5 हा जर पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर घाबरायचं नाही, तोही खूप सोपा आहे। म्हणजे 2 ही पूर्ण संख्या आली म्हणजे तुमच्या संख्या रेषेवर 2
आणि पुन्हा 4/5 म्हणजे तुम्ही काय करणार आहे तर प्रत्येक एककाचे समान 5 भाग करणार आहे. बघा इथं 0 तुम्हाला प्रत्येक एककाचे समान 5 भाग करायचे. आता इथं 0 म्हणजे आता इकडे संख्या आहेत पण इथं मी 2 लिहिते. आपल्याला 2 पूर्णांक दाखवायचा आहे. इकडं अजून संख्या रेषा येणार आहे. आता हे 2 आणि पुन्हा 4/5 म्हणजेच बघा आता इथं 1/5 2/5 3/5 4/5 म्हणजे इथं परत हा चौथा म्हणजे 2 पासून तुमच्या चौथ्या भागात हा तुमचा 2.4/5 हा अपूर्णांक येणार आहे. म्हणजे थोडक्यात 2 नंतर 4/5 हा अपूर्णांक आपण कसा दाखवायचा तुम्ही शिकलेला आहात की प्रत्येक एककाचे समान 5 भाग येणार आहे. कारण इथं छेद 5 आहे म्हणजेच 2.4/5 म्हणजे 2 हा पूर्ण आहे. 2 नंतर 4/5 आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजेच अपूर्णांकाबरोबर पूर्णांकयुक्त अपूर्णांक सुद्धा तुम्हाला संख्या रेषेवर दाखवता येईल. आता या प्रॅक्टिस सेट मधील आपला दुसरा प्रश्न आहे. शो द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन. मराठी मीडियम काय संख्या रेषेवर पुढील अपूर्णांक दाखवा. बघा आता संख्या रेषेवर आपल्याला अपूर्णांक दाखवायचे. दुसऱ्या प्रश्नातला हा पहिला प्रश्न आपला काय आहे कुठले कुठले अपूर्णांक आहेत बघा 3/5 6/5 and 2 इंटिजर 3/5 म्हणजे 2.3/5 3/5 6/5 आणि 2.3/5. आता हे अपूर्णांक दाखवण्यासाठी आपण अगोदर इथं नंबर लाईन संख्या रेषा काढून घेऊ. तुम्हीही माझ्या बरोबर काढण्याचा प्रयत्न करा. बघा आता ही संख्या रेषा काढलेली आहे. इथं सेंटर पॉइंटला 0 घेतलेला आहे आणि नंतर आपण समान एक सेमीचे भाग केलेले आहेत. 1 2 पुन्हा या साइडला -1 -2 येणार आहे. आपला छेद डिनोमिनेटर किती आहे 5 आहे म्हणून आपण त्याचे समान 5 भाग करणार आहोत. बघा 2 3 4 आणि 5 भाग झालेले आहेत. हा आपला पूर्ण म्हणजे 1 पुन्हा ह्याचे 5 भाग करणार आहोत. 1 2 3 4 आणि हा 5. आता ह्या थोड्याशा आपल्या रेषा डार्क असाव्यात आणि हे भाग केलेले आपले थोड्याशा फेंट रेषा असाव्यात. त्याच पद्धतीनं इकडे सुद्धा ह्या 5 भाग करणार आहे. बघा 1 2 3 4 आणि 5. आता माझे तर थोडेफार कमी जास्त संख्या तुम्हाला झालेले दिसतील पण तुम्ही पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित भाग करायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. आता 5 आहे म्हणजेच बघा 1/5 दुसरं 2/5 3/5 4/5. आता इथं 5/5 म्हणजेच 1 आलेलं आहे आपलं. पुन्हा 6/5 7/5 8/5. आता इथं जर तुम्हाला बसत नसेल गिचमिकाला होत असेल तर 1 वर 1 खाली तुम्ही किंवा असे बाण करून लिहू शकता. 10/5 म्हणजेच 2. आता ह्याच्या पुढे अजून आपल्याला संख्या काढायची आहे. बघा 1 2 3 4 आणि 5. हा आपला तिसरी संख्या आलेली आहे. इथं 10 झालेलं आहे. इथं आपलं 11/5 येणार आहे.
पुन्हा तुम्ही असं बाण दाखवून तुम्हाला गिचमिटकायला होत असेल तर गोंधळासारखं होत असेल तर अशा संख्या तुम्ही लिहू शकता. बाण दाखवून एक खाली आणि एक वर तुम्ही लिहू शकता. तिथं 15/5 म्हणजेच 3 आलेलं आहे. जशा आपण या बाजूला संख्या लिहिलेल्या आहेत तशाच आपण या बाजूला फक्त ऋण संख्या येणार आहेत. ऋण 2/5, ऋण 3/5, ऋण 4/5, ऋण 5/5 म्हणजेच -1, पुन्हा ऋण 6/5, ऋण 7/5, ऋण 8/5. तर या संख्या अशा येणार आहेत. आता आपल्याला सगळ्या धनच संख्या धन अपूर्णांक दाखवायचे आहेत, ऋण नाहीत, पण आपण काढलेले आहेत. बघा आता पहिला आपला अपूर्णांक काय आहे 3/5. कुठे आहे बघा आपलं 3/5. तर इथं आपल्याला हा अपूर्णांक 3/5 आहे, म्हणजे हा बिंदू आपल्याला दर्शवला आहे. म्हणजे इथं आपला 3/5 आलेला आहे. दुसरी किती आहे 6/5. बघा आता 6/5 कुठं आहे इथं आहे, म्हणजे हा आपला 6/5 झालेला आहे. आता पुढचा बघा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे म्हणजे 2 आणि नंतर 3/5 म्हणजे 2 नंतर 2 पूर्णांकानंतर 3/5 म्हणजे तिसरी रेषा घ्यायची. बघा हे 2, 1, 2 आणि ही 3, तिसरी ही रेषा म्हणजे 3/5 म्हणजे ही तिसरी रेषा येणार आहे. म्हणजे इथं 2.3/5 हा आपला अपूर्णांक तिथं येतो. आता बघा 2.3/5. आता ह्याचं आपण शिकलेलो आहोत मागील व्हिडिओ मध्ये की पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अपूर्णांक तयार करायचा आहे. तुम्ही याचा अपूर्णांकाचा पूर्णांक युक्त अपूर्णांक काय येणार आहे बघा 13/5 असं सुद्धा तुम्ही केलं तरी सुद्धा चालतंय. किती आलेलं आहे 13/5. बघा आपलं 13/5 तिथं झालेलं आहे का. म्हणजे कसंही करा फक्त आपलं उत्तर बरोबर आलं पाहिजे. कसंही म्हणजे चुकीचं करायचं नाही. म्हणजे 2 नंतर तिसरं घर घेतलं तरी चालेल किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा अपूर्णांक केला तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीनं आपल्या दुसऱ्या प्रश्नातलं हा पहिला प्रश्न झालेला आहे. बघा छेदा एवढे आपण प्रत्येक एककाचे समान भाग करायचे आहेत. आणि जर छेद समान असतील इथं बघा सगळे छेद समान आहेत म्हणून हे तिन्ही अपूर्णांक आपल्याला एकाच संख्या रेषेवर दाखवता आलेले आहेत. किंवा छेद समान असतील तरच आपल्याला एका संख्या रेषेवर हे अपूर्णांक दाखवता येतात. वेगवेगळे छेद असतील तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक संख्या रेषा ही वेगळी काढावी लागते. आता दुसरी संख्या रेषा आपल्याला काढायची. दुसऱ्यातलं दुसरं गणित आहे आपल्याला. काय आहेत अपूर्णांक बघा 3/4, 5/4, 2 इंटिजर 1/4. बघा पहिल्यासारखंच सेम हे गणित आहे. यासाठी आपण संख्या रेषा काढूया. आता इथं संख्या रेषक तुम्हाला छेद डिनोमिनेटर किती दिलेला आहे 4 दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक एकाचे समान 4 भाग केले पाहिजे. बघा 0, 1, 2, 1 आणि 2 4 दिलेत म्हणजे 4 भाग करायचे. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. इथं आपले धन पूर्णांक म्हणजे 1/4, 2/4, 3/4. इथं 4/4 म्हणजेच 1.
पुन्हा 5/4, 6/4, 7/4, 2 पूर्णांक म्हणजेच 8/4, पुन्हा 2, 3 आणि हे 4 म्हणजेच हे 3, 9/4, 10/4, 11/4, 12/4 म्हणजेच 3. बघा आता तसेच इकडे सुद्धा तुम्ही काढू शकता. फक्त इकडे काय येणार आहे, ऋण पूर्णांक येणार आहेत. आपल्याला धन पूर्णांक सांगितले. म्हणजे बघा आता 3/4 प्रत्येक एककाचे समान आपण 4 भाग केलेले आहेत. आता 3/4 आपल्याला दाखवायचा आहे. 3/4 कुठं बिंदू येतो आपला पॉइंट बघा 1 2 3 इथं हा 3/4 आपला पॉइंट आहे. म्हणजेच आपल्याला हा बिंदू दर्शवता येईल 3/4. आता पुढे 5/4 आहे 5/4. बघा हा बिंदू आपल्याला 5/4 आलेला आहे. आणि पुन्हा 2 पूर्णांक 1/4. बघा 2 नंतर पहिलं 1 म्हणजे पहिलंच, किंवा अपूर्णांक ह्याचा कसा तयार होणार आहे, किती होणार आहे 9/4 होणार आहे. म्हणजेच किंवा दुसऱ्यानंतर पहिलंच किंवा पहिलाच बिंदू म्हणजे हा आपला 2 पूर्णांक 1/4 हा पूर्णांक आपण दाखवलेला आहे. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या प्रश्नातलं दुसरे नंबर लाईन संख्या रेषा काढलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट आपला इथंच झालेला आहे. या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण नंबर लाईन संख्या रेषेवर अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक दाखवणे हा भाग पाहिलेला आहे. अजूनही तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा पुन्हा तुम्ही व्हिडिओ पहा. माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडत असेल. आज आपण जो अभ्यास शिकलेलो आहोत तो तुम्ही वेगवेगळ्या संख्या घेऊन वेगवेगळ्या नंबर लाईन संख्या रेषेवर वेगवेगळे अपूर्णांक तुम्ही दाखवा. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.